तर का म्हणता पोट्ट्या हो, तर आज मी चाललो गडचिरोलीला. गडचिरोलीला कशासाठी चाललो ते तुम्हाला माहीतच होईल. मग मी फायनली वैनगंगा नदीवर पोहोचलो. मस्त आभाळ मांडून होता, काळे काळे बादल झाले होते. मग फायनली मी गडचिरोलीमध्ये पोहोचलो. गडचिरोलीमध्ये पोहोचल्यावर मग थोडासा फ्रेश होऊन जावा म्हणलो. तर फ्रेश वगैरे झालो. मग मी कॉलेजमध्ये गेलो, कारण की कॉलेजमधून मला टीसी काढायची होती. टीसी वगैरे काढलो आणि सिटीमध्ये फिरासाठी आलो. तर फिरासाठी आलो, माझ्या मित्राने एक मला काम दिला होता. तर काम दिला तर मग त्याचं काम करून जावं म्हणलो. मग चाय वगैरे पिलो. मग निघलो मग घरी वगैरे निघलो. मग रात्री मग इकडे घराकडे काय झालं का ते आम्हाला माहीतच नव्हतं. मग इकडे झगडा चालू होता. तर झगडा तर पाहिलाच असेल. झगडा पाहिल्यानंतर तो भाऊ एका वेळेस आक्रमण केलं त्याच्यावर. आता पावसाळा लागलाय. पावसाळ्यामध्ये जास्त साप निघतात. कोणाच्या घरी, कोणाच्या दंडात वगैरे साप निघतात. तर ह्या सापाला मुक्या जनावरांना मारा नको. मी जो स्क्रीनवर नंबर दिला त्या नंबरवर कॉल करा आणि सापाचा जीव वाचवा.